हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर एवढे निरंतर हेची ध्यान एवढे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर काढले तळपती श्रवण मकरा कुंडल तळपती श्रवण मकर काढले तळपती श्रवण मकरा कुंडल तळपती श्रवण कस्तुभामाने विराजित कंठे कस्तुभामाने विराजित तुळसी हार गळा कस्तुभामानी विराजित कंठे कस्तुभामानी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर एवढे निरंतर हेची ध्यान एवढे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख जय हो तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहेना श्रीमुख आवडीने पाहेना श्रीमुख आवडीने पाहेना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर श्रीमुख आवडी रे पायना श्रीमुख आवडी रे पायना पायना श्रीमुख आवडी रे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरातर हे
हरी जय 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 हरी जय 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 विठोबार खुमाये हरी हरी जय जय विठोबार खुमाये हरी जय विठोबार खुमाये कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण
विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरा रखुमा देवी मन बाप रखुमा देवी बर सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आरे कोरांद वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आले कोराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती मोठी भारवाहे त्याचे सर्वस्वये साहे त्याचे सर्वस्वये साहे त्याचे सर्वस्वये साहे मोठी भारवाये त्याचे सर्वस्वये साहे त्याचे सर्वस्वये साहे त्याचे सर्वस्वये साहे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती आरे कळवळाचे जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती तुका म्हणे मने माझे तुका मने माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होय ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी भोजे ऐसी कळवळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पार कुमारी हरी हरी विठोबार कुमार पार कुमारी हरी जय विठोबार कुमार पार कुमारी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरे जय जय विठोबार कुमार हरे हरे हरि विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरे जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार
Gari la ba vi la bre de gari la ba vi la
प्रीति करिला भाविना विना करिला भाविना प्रेज करिला हरे
चे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळबळ्याची जाती करी लाभावे न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे ऐशी कळबळ्याची जाती करी लाभावे न प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती विठाला 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 समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डलं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंझनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कलावज्ञे जीवोधरा रथावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्रं खलानीशवादापनोदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सचितानंदरूपां नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं घ्यावी माझी से माझी सेवा घ्यावी 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 माझी देवा घ्यावी माझी देवा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती
करी लाभावी न प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित सर्वांच्या पाठांतरातला असणारा श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या पुढे म्हणून गाऊन दाखवला। या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबारायांनी देव संत आणि आई अशी तुलनात्मक अशा प्रकारची तुलना करून तुकोबारायांनी आपला भार संतांवरती या ठिकाणी टाकलेला आहे। जाणीव करून देतात या जगाला आई आणि संत यांचं साम्य। या निमित्ताने श्री जगद्गुरु तुकोबाराय या जगाला सांगण्याचा प्रयत्न करतात। आईचं अंतःकरण संतांचं अंतःकरण या दोन्ही अंतःकरणाची तुलना केल्यानंतर ही बरोबर झाली आणि अशा न्यायाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, कशा प्रकारे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। लेकराचं हित जशी माऊली अखंड वाहत असते। काही पाठ असा आहे, जाणे माऊलीचे चित्त, पण त्याही पाठापेक्षा वाहे माऊलीचे चित्त हा अतिशय पूरक अशा प्रकारचा हा शब्द आहे। आई अखंड लेकराचं चित्त हित वाहत असते। आईशी कळवळ्याची जाती कैशी वाहे माऊलीचे चित्त, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त। आईशी कळवळ्याची जाती कैशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती आईशी कळवळ्याची जाती कैशी कळवळ्याची। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साहे आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती। म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे त्या माऊलीप्रमाणे त्या आईप्रमाणे अहो संत महात्मे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे। म्हणजे इथे श्री जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या ठिकाणी लेकराची भूमिका स्वतः वठवलेली आहे। विठ्ठल आज आपण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेला आहोत, सर्वांना श्रुत आहे। इथे येण्याचं प्रयोजन काय, हे प्रयोजन आपण अंतःकरणामध्ये घेऊनच आजची सर्वांची उपस्थिती इथे आहे। श्री हरिभक्तीपरायण आमचे वारकरी संप्रदायातील निष्ठावंत व्यक्तिमत्व विठ्ठल महाराज शेळके यांची मातोश्री गंगा भागीरथी अंजनाबाई सदाशिव शेळके या माऊलीला आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर परत एकदा त्या माऊलीच्या प्रित्यर्थ आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। मानवी जीवनावर जे समग्र काही संस्कार केले जातात त्या संस्कारापैकी असणारा अंत्येष्टी संस्काराचा हा शेवटचा भाग आहे आजचा। आजच्या या अंत्येष्टी संस्काराचा समारोप या ठिकाणी या शेळके परिवाराकडून किंबहुना आमच्या विठ्ठल महाराजाकडून आईच्या प्रित्यर्थ तो अंत्येष्टी संस्कार वर्षभर चालवला होता। त्याची या कीर्तनाच्या माध्यमातून या पिंडदानाच्या माध्यमातून त्याचा समारोप सांगता होते। इथून पुढे पुण्यस्मरण हा अंत्येष्टी संस्काराच्या अंतर्गत असणारे सर्व क्रियाकर्म आहे। आज त्या माऊलीला आपण खऱ्या अर्थाने या शेळके परिवारापासून अलग करतोय, विलग करतोय। विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल
आज म्हणावं लागेल, दिली तिळांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आज त्या माऊलीला, या शेळके परिवाराला तिळांजली दिली, नावाला रूपाला तिळांजली दिली. तिच्या आयुष्यामध्ये जे जे काही कर्म केलं असेल त्या कर्मानुसार त्या माऊलीला गती मिळणार आहे, सुटणार आहे, या शेळके परिवारापासून अलग होणार आहे. पण त्या माऊलीचं अखंड स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्या परिवाराचं कर्तव्य आहे. आईची वडिलांची सेवा हयातीपर्यंत सेवा करणं, गेल्यानंतर स्मरण करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि ते गेल्यानंतर त्यांचं स्मरण करणं, आपल्या देहपातापर्यंत आपल्या मातापित्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या पाश्चात आपल्या संस्कृतीप्रमाणे जे जे करायचं आहे ते आपण केलं पाहिजे आणि तेच आपण करतोय. आणि आजही या परिवाराने, आमच्या विठ्ठल महाराज शेळके यांनी ते केलेलं आहे. जीवनामध्ये तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल, इकडे लक्ष द्या थोडंसं, जीवनामध्ये तुम्हाला पुण्याची कमाई करायची असेल, पुण्य संपत्ती मिळवायची असेल, तर असे सोहळे आपण साजरे केले पाहिजे. कोणते सोहळे? आईच्या मरणाचा सोहळा, वडिलांच्या मरणाचा सोहळा हा साजरा केला पाहिजे. ही पुण्याची कमाई आहे. पैशाची कमाई तर आपण रोजच करतो. रोज संपत्तीची कमाई करण्यासारखा आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय. पण पुण्य संपत्ती कमावण्याच्या ज्या काही पर्वणी आहे त्या पर्वणी बाकी आपल्याला आपल्या शास्त्राने आपल्या भाग्यदशेमध्ये काही पर्वणीच्या वेळा दिलेल्या आहे. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडी एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अति पवित्र. आपल्या जीवनामध्ये कोणती धर्माची वेळ आहे? ज्या दिवशी आपली आई गेली, ज्या दिवशी आपला बाप गेला, त्या तिथीला अनुसरून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करणं हे धर्माचं काम आहे. धर्माची वेळ अति पवित्र. आणखीन माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय सांगतात, हा पर्व काळ आहे. आज विठ्ठल महाराज, आज तुमच्या दृष्टिकोनातून आज पर्व काळ आहे. त्या निमित्ताने आपण सर्व हे आयोजन नियोजन केलेलं आहे, सर्वांना बोलवलेलं आहे. सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सर्व मित्रमंडळी या सर्वांना निमंत्रित केले. त्या निमित्ताने कीर्तन सेवा, त्या निमित्ताने या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण, त्या निमित्ताने अन्नदान वस्त्रदान तुम्ही ठेवलंय. ही पुण्याची कमाई तुमच्या जीवनामध्ये अखंड खऱ्या अर्थाने या निमित्ताने भर घालण्याचे प्रयत्न करणार आहे. हा पर्व काळ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, सोम सूर्यग्रहणे येऊन करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित दिवस. माता पिता मरणे अंकित दिवस. ज्या दिवशी आपली आई, ज्या दिवशी आपला बाप जातो ना, तो दिवस आपल्या दृष्टिकोनातून पर्व काळ आहे. कसा पर्व काळ आहे? सोम सूर्यग्रहणे येऊनी करती पारवणे. सूर्याला चंद्राला ग्रहण, त्या ग्रहण काळामध्ये काही मांत्रिक तांत्रिक लोक काय करतात, आपल्याजवळची काही मंत्रशक्ती आहे त्या मंत्रशक्तीचा उजाळा करतात आणि तिला परत ऊर्जित अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घेतात. हा त्या ग्रहण काळाचा महिमा आहे. हा त्या ग्रहण काळाचा महिमा आहे. त्या ग्रहण काळामध्ये असं काय सामर्थ्य आहे, काय शक्ती आहे, जाणून घ्या. त्या ग्रहण काळामध्ये खरं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला, ग्रहण म्हणजे तरी काय हो? ग्रहण म्हणजे काय? सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत ज्या वेळेस येतात त्यावेळेस पृथ्वीवरती आपल्याला ग्रहण दिसतं. पण त्या ग्रहण काळामध्ये
जी काही किरणं असतात ती किरणं बाकी परिणामकारक असतात. ती परिणामकारक असतात. ते भौतिक वातावरणावरती सुद्धा परिणाम करतात. त्या ग्रहण काळामध्ये पृथ्वीवरती पडलेली वक्र किरणं ही परिणाम करत असतात. आणि त्या वक्र किरण ज्यावेळेस पृथ्वीवरती पडतात त्यावेळेस आपण काही विशेष प्रकारची साधना केली तर त्याच्यापासून पुण्यसंपत्ती प्राप्त होते. आणि काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम सुद्धा वाईट होतो. त्या नियमाप्रमाणे माऊलीने त्या पर्वकाळाची जोड, ज्या दिवशी आपली आई गेली, ज्या दिवशी आपला बाप गेला, तो त्या असणाऱ्या पुत्र वर्गाला पर्वणीचा काळ आहे. गड्यानं पुण्य मिळवायची खऱ्या अर्थाने मोठी पर्वणी आहे. पण आपण हयातीपर्यंत आपण आपल्या आईचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. आपण स्मरण त्यांचं केलं पाहिजे. काही चांगलं करण्याचा प्रयत्न त्या दिवशी आपण केला पाहिजे की ज्यामुळे आईचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद ते गेल्यानंतरही आपल्याला प्राप्त करता येईल. त्यांची कृपादृष्टी, आईच्या डोळ्यातली कृपा, बापाच्या डोळ्यातली कृपा ही ती गेल्यानंतर चिरंतर त्या परिवारावरती, त्या मुलाबाळावरती कायम अखंडित असतात. वडिलांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून गेले पाहिजे. त्याच न्यायाप्रमाणे आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर आजचं कीर्तन, हे कीर्तन आपण सगळी कीर्तन एकत्र येऊन का करतो? ही सगळी वारकरी मंडळी, आज परिसरातील सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वारकरी संप्रदायाचा विचार केला तर आपण सगळे भाऊ भाऊ आहे. आपण सगळे एकाच कुळातील आहे, एकाच जातीचे आहेत. जात म्हणजे कोणती? साडी कोळी माळी नाही. आपण एकाच जातीची, म्हणजे आपण सर्व भजन करणारे आहे, आपण सर्व वारकरी आहे, आपण सर्व सांप्रदायिक मंडळी आहे. आणि म्हणून एवढी मोठ्या संख्येने टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला एवढ्यांचं नाव घेणं शक्यच नाही, होणारच नाही. नाव घेण्याचा प्रयत्न केला तर उगाच काहीतरी कुटाने वाढण्यापेक्षा विनेकरापासून ते सगळे हरिजन सखीजन आज या ठिकाणी या मातोश्रीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. कारण जगामध्ये आपल्यावर खऱ्या अर्थाने निस्वार्थ प्रेम करणारे कोण असेल, कोण व्यक्तिमत्व असेल तर ती आपल्या जीवनामध्ये आपली आई आहे, आपली वडील आहे. निस्वार्थ प्रेम करणारे, निरंतर प्रेम करणारे, निरंतर सातत्याने सदा देहपातापर्यंत आपल्यावर कोण प्रेम करत असेल तर ती आपली आई आणि आपले वडील. त्यांनी फक्त निखळ प्रेम केलं, त्याच्यात स्वार्थ साधला नाही. खरं तर आपल्यावर प्रेम करणारे आणि परोपकाराची भूमिका असणारे काही गोष्टी या समाजामध्ये, या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परोपकाराची भूमिका तर झाडांची आहे, परोपकाराची भूमिका नदीची पण आहे, आणि परोपकाराची भूमिका गायीची पण आहे. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गमा. परोपकारासाठीच गाई दूध देते ना, परोपकारासाठीच झाडांना फळं येतात, आणि परोपकारासाठी नद्या वाहतात. पण त्यांच्यामध्ये सातत्य नाहीये. आंब्याला गोड गोड फळ येतं, मधुर मधुर गोड चवीचे फळ आंब्याला येत असतात, पण 12 महिने त्या आंब्याला फळ नसतात. वर्षातून एकदा ते आंब्याचं झाड आपल्याला फळ देत असतं, निरंतर नाही, सतत नाहीये.
नद्या वाहत असतात परोपकारा करता, फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. नद्या वाहतात परोपकारासाठी, पण त्यांच्या ठिकाणी अखंडता दिसत नाही आपल्याला. कायम नद्या वाहत नाही. गाय दूध देते, पण त्या दूध देण्यामध्ये तिला सुद्धा सातत्य तिच्याकडे राहत नाही. ती दूध देते वासरा करता, वत्साची वरसे दुभते होय घर उद्देशे. पण ती सतत दूध देत नाही ना. सतत आणि खऱ्या अर्थाने परोपकार तिच्या ठिकाणी दिसत नाही. निरंतर परोपकार या गोष्टीमध्ये दिसत नाही. पण निरंतर परोपकार एक आईच्या ठिकाणी, एक संतांच्या ठिकाणी. मज निरंतर मद निरंतर जागवे ते मद निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती. का कधी कधी जागवती कौशिक महाराज? निरंतर जागविती. कायम जागवण्याचं काम संतांनी केलं आहे. तसंच कायम उपकाराची भूमिका, कायम हिताची भूमिका आईची असते. एखाद्या वेळेस हित तिला कळणार नाही. आई वडिलांना मुलाचं हित कशात आहे कळणार नाही, पण ती हित वाहत असते. एका ठिकाणी प्रमाण हित नाही ठावी जननी जनका. जननी आणि जनकाला एखाद्या वेळेस हित म्हणजे आई वडिलांना हित कळणार नाही. जरी हित कळत नसेल, पण हिताचाच विचार करणारी आपली आई आहे ना, आपला बाप आहे. आपल्या हिताचा विचार करणारी आपली आई आहे. आपला दुसरं या जगतामध्ये आपला हिताचा विचार करणार कोणी नाही, कोणीच नाही. तेच हित कळणार नाही एखाद्या वेळेस. पण ज्यांना ज्यांना कळालं त्यांच्या त्यांच्या पुटी असे संतान निर्माण झाले. वा, आपला वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री देवता तरी कशावर उभी आहे? आपली संत परंपरेमध्ये आज आपण ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो, ज्यांचे आपली श्रद्धास्थान आहे, ती संत परंपरा तरी कोणत्या अधिष्ठानावरती उभी आहे? हा विचार करण्याची गोष्ट आहे. याच्या मुळाशी जाण्याची गोष्ट आहे. आपण मुळाकडे कधीच आपण फक्त वरी वरी पालवी खुडीची. वारकरी संप्रदायाची अधिष्ठात्री देवता एक माता पित्याच्या सेवेच्या प्रित्यर्थ आज पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा आहे.
ज्यांना हित कळालं, खरं हित, म्हणून आई असावी कशी मदालसी सारखी, आई असावी कशी जिजाऊ सारखी, हित कळालं त्यांना. खऱ्या सगळ्या गोष्टी, एखादा व्यक्ती समाजामध्ये सर्व गुण संपन्न आणि संपन्नतेने राहतो ना, त्यावेळेस त्याची धन्यता त्यांची माता पित्याला जाते. एखादी व्यक्ती समाजामध्ये सर्व अंगाने सर्व गुणाने नावारूपाला आली, धन्यता त्याला देत नाही, धन्यता त्याच्या आईला आणि त्याच्या बापाला दिली जाते. धन्य माता पिता तयातिया, धन्य माता तयातिया, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता. आपोलिया ही आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाच्या. कोणतं हित, कोणत्या हिताच्या ठिकाणी तो जागा पाहिजे? ज्यांच्या आई वडिलांना खरं हित कळालं त्यांच्याच मुलांना खरं हित कळत असतं. ज्याच्या आईला खरं हित, आपल्या मुलाचं खरं हित कशामध्ये, ते ज्या आईला कळालं, ज्या बापाला कळलं, त्याच मुलाला खरं हित कळत असतं पुढे. एखादी व्यक्ती कुलवान आहे, एखादी व्यक्ती भाग्यवान आहे, एखादी व्यक्ती दानशूर आहे, एखादी व्यक्ती हुशार आहे. हे सर्व श्रेय कोणाकडे जातं? आई वडिलांकडे जातं, कुळाकडे जातं. कशाप्रमाणे? मातृपुण्येन, सुशीलो मातृपुण्येन. सुशील मुलगा आहे, आईचं पुण्य आहे. पितृपुण्येन पंडितः, अलीकडे ऐकायचं असेल तर चांगले विचार ऐका, ग्रंथांचे संतांचे विचार ऐका. एखाद्या दिवस आपल्याला ती जड जात असतील, कोरडे वाटत असतील, पण त्यापासून हित आहे. सुशील मुलगा आहे, कोणाचं पुण्य आहे? आईचं पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन पंडितः, पंडित आहे, हुशार आहे, बापाचं पुण्य आहे समजायचं. कुलवान आहे, शिलवान आहे, आईचं पुण्य आहे. उदारे वंश पुण्येन, वंशाच्या पुण्यानं उदार जन्माला येतो, स्वतःच्या कर्तृत्वाने भाग्यवान जन्माला येतो. आत्मपुण्येन सौभाग्यता, भाग्यवान आहे. आपल्या जीवनामध्ये आपण भाग्यवान व्हावं. आपल्या जीवनामध्ये आपण सुशीलता आपल्या ठिकाणी आहे, आपल्या ठिकाणी उदारता आहे, आपल्या ठिकाणी पांडित्य आहे, हुशारी आहे. हे सगळं पुण्य आपल्या आईकून, आपल्या बापाकून, आपल्या कुळाकून आलंय, कुळाकून आलंय. प्रत्येक व्यक्तीला मी सांगतो, असं जगामध्ये वागा जेणेकरून आपल्या बापाचं नाव मोठं होईल. आपल्या आईचं कोणी म्हटलं नाही पाहिजे, कोणाचं रे हे, हे कोणाचं आहे, असं नाही म्हटलं पाहिजे. कोणाचा रे हा, काय गातो, काय भजन करतो, कोणाचा हा, का कोणाचं रे हे. सकाळी सकाळी आईला दोष नका देऊ, बापाला दोष लागेल असं वागू नका. मग
त्यांचं महत्व वाढेल असं वागा. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे. रूपीनो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. साधे रूपेनो कोणाचा वाईट, वाढवी महत्व, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे, वडिलांचे. ही भाषा तुकोबारायांची आहे. हे शब्द तुकोबारायांची, अक्षर तुकोबारायांची जरा नीट ध्यानात घ्या. संप्रदायातील मंडळींनी नीट ध्यानात घ्या. संतांचे अक्षर काय, संतांचे शब्द काय. शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, हा मार्गच नाही आपला तो. वाढवी महत्व वडिलांचे. आपण प्रयत्न करावा संतांचे विचार या समाजामध्ये प्रेरित करण्याकरता. हा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांचं महत्व. वडील म्हणजे केवळ आपले आई आणि आपले बाप नाही. आपले वडील एका अर्थाने तुकोबाराय होऊ शकतात. आपले वडील ज्ञानोबाराय संत आपले वडीलच आहे. त्यांच्याच वाटेने आपण चालतो. हे तर वडील जे करती तया नाव धर्म ठेवी. आपण कोणाचे अनुयायी आहे, मग त्यांचं नाव खराब करता कामा नाही. एवढी जबाबदारी आपली आहे. त्यांना आनंद होईल असं वाटा, असं वागा. मुलाच्या वागण्यानं आईला आनंद होत असतो, बापाला आनंद होत असतो. प्रत्येक बापाची हीच इच्छा आहे, प्रत्येक आईची हीच इच्छा आहे की माझ्या मुलाने चांगलं वागावं, चांगलं राहावं, नाव कमावं. ही इच्छा आहे प्रत्येक आईची. आणि त्यासाठी त्या आईची कुठलीही तयारी असते, कुठली बापाची तयारी असते. मी सांगून गेलो. याच करता या चारी भावंड ज्ञानोबा, निवृत्तीदादा, ज्ञानदादा, मुक्ताई, सोपाना यांनी यांच्या आईवडिलांनी विठ्ठलपंत रुक्मिणी मातेनी ध्यानत प्रायश्चित्त घेतलं. कशा करता घेतलं? फक्त या चारही लेकरांच्या हिताकरताच घेतलं ना. ऐकताय तुम्ही? काय कारण होतं ध्यानत प्रायश्चित्त घेण्याचं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचं? कुठलं अन्य कारण होतं? चारी भावंड गोंडस मुलं रात्री झोपेत ठेवून त्यांनी इंद्रायणीमध्ये ध्यानत प्रायश्चित्त घेतलं. काय कारण होतं? कोणी म्हणत असेल माझ्या आईनं माझ्या बापाने माझ्या करता काय केलं? काय त्रास झाला असेल? या चारी भावंड झोपलेले आहेत, एकाच अंथरुणात पांघरुणात झोपी लावलेले. रात्री आई वडिलांनी आणि पहाटे उठून जात असताना काय त्रास होत असेल? आपण त्या भूमिकेवरती जा. ती भूमिका केवळ ऐकू नका, त्या भूमिकेत आपण स्वतः उभे राहा. जाऊन तिथे एखादा प्रसंग सांगून तो रंगवण्यापेक्षा त्या भूमिकेत आपण जा. आपल्याला मुलं बाळ आहे ना, लेकरं आपल्याला आहे ना, लहान लहानशी मुलं
कुंपी लावले, जाणार आहे कायमचा निरोप घेणार आहे यांच्यापासून जाणार आहे. काय वाटत असेल अंतःकरणात? असं कोणतं कारण, कोणती गदा त्यांच्यावर आली होती? फक्त हित होतं या चारही भावंडांचं, मुलांचं. भल्या पाठी उठतात, उठून बाहेर निघाले विठ्ठलपंत रुक्मिणी. रुक्मिणी मासाहेब काही बाहेर काही पावलं चालून गेलं, परत घाईघाईने माघारी आत येतात. कशा प्रकारे? तुका म्हणे वत्स धेनू येच्या चित्ती. अशी गाय एखादी परत माघारी वासरा करता यावी तशी आमची रुक्मिणी माता मागे आली. हंबरोनी वासराला साठती जेव्हा गाय आली, निवृत्तीच्या उशाखाली हात घातला. निवृत्ती, तू मोठा आहे, उठ उठ. आम्ही चाललोय, अशा प्रवासाला चाललोय परत कधीच मागे येणार नाही. अशा प्रवासाला चाललोय, जाण्याचं कारण विचारू नको दादा. चाललोय गड्या, अशा गावाला चाललो का त्या गावावरून कधीच मागे येता येत नाही. त्या गावाला चाललो, तू मोठा आहे. सकाळी ज्ञानदा उठेल, सोपाना उठेल, मुक्ताई उठेल, विचारतील आई कुठे, बाबा कुठे. वारकरी संप्रदायाच्या मुळाशी तळाशी असलेला प्रसंग आहे. नंतर वारकरी संप्रदाय उभा राहिलाय. उगा वारकरी संप्रदायाची इमारत झळकत नाही आज महाराष्ट्रामध्ये आणि जगतामध्ये. ज्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अवघ्या जगाने आणि खऱ्या अर्थाने तिचा अभ्यास करावा, डोक्यावर घेऊन फिरावं, ती उगच निर्माण झाली नाही. त्याग आहे आईचा, त्याग आहे बापाचा. याची जाणीव किती लोकाला आहे, किती लोकाला जाणीव आहे. सकाळी उठतील, विचारतील आई कुठे, बाबा कुठे. काय सांगशील त्यांना, काय उत्तर आहे? तुला कळतंय आम्ही गेल्याच्या पाठीमागे यांचा सांभाळ कर. तू त्यांची आई, तू त्यांचा बाप होत. निवृत्ती, जातोय बघा, जातोय. कशा करता जातोय तुला सांगत नाही, पण तुमच्यासाठी चाललोय, तुमच्या हिताकरता चाललोय. हा समाज या भावंडांना तथाकथित असणारे धर्म मार्तंड या चारही भावंडांना संन्याशीची मुलं म्हणून घेतली, समाजात घेत नव्हती. तुम्हाला समाजामध्ये घ्यावा, मान मान्यता मिळावा आणि पुढे तुमचं काही कार्य करणं शिल्लक आहे. म्हणून आज तुमच्या चारही लेकरांच्या हिताकरता मी देहांत प्रायश्चित्त घेतो. हेच अंतःकरणात तुकोबारांच्या सुचलं असेल आणि हा पुरावा मोठा दिला अभंगाचं पहिलं चरण.
सिद्धाले माऊली थे सिद्धाईशी कळवळ्या सिद्धाती ऐशी कळवळ्या सिद्धाले माऊली तुम्ही सगळी लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकरांचं हित होण्याकरता अखंड वाहते आणि त्यांचं हित वाहण्यामध्ये जन्म जरी संपवावा लागला तरी मागे पुढे न पाहणारी आई खऱ्या हिताच्या ठिकाणी जे माता पिता जागे आहेत अशा आईचं आणि अशा वडिलांचं श्राद्ध करण्यामध्ये हे मला ही सेवा मिळाली माझं भाग्य समजतो. उगं कोणाचे दावेन कोणाचे श्राद्ध करण्यापेक्षा ज्यांनी आयुष्य परमार्थाकरता जिजवलं ज्यांनी परमार्थाकरता खऱ्या अर्थाने संतती निर्माण केली अशा आईचं आज पुण्यस्मरण आहे. उगं कोणाचा याचा दावा मला मिळावा त्याच्यावर श्राद्ध मला मिळावं या अपेक्षा करू नका. अशांची सेवा मिळाली पाहिजे. आज ज्या माऊलीचं श्राद्ध आहे ना तिनं माहित आहे आपल्या पतीच्या विरहित यांनी संप्रदायाला ज्या फळ दिलं गोंडस फळ त्या झाडाला किती दिवस पाणी घातलं. या रामेश्वरच्या परिसरामध्ये संप्रदायाचा ज्यावेळेस उल्लेख केला जाईल इतिहास केला जाईल त्यावेळेस हे नाव वजन नाही होणार. हे लक्षात ठेवा. दिलंय त्यांनी वडिलांच्या मला शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गो मोठी. शुद्ध बीज आहे. आम्ही पारमार्थिक माणसावर जीव ओतून प्रेम करतो. कधीच त्यांची अवज्ञा होणार नाही याची काळजी अखंड आयुष्यभर घेत आलोय घेत चला. जे आपल्याला पूरक असेल नसेल हा भाग सोडून द्या. आपण परमार्थाचं कार्य कुठे करतो कसं करतो त्याकरता आपली कायम कृतज्ञता व्यक्त पाहिजे. वडिलांचं त्या काळात मला वाटतं कीर्तन ही संज्ञा लोकांना माहित नव्हती. कौशिक महाराज त्या काळात त्यांनी कीर्तन केलं संप्रदाय जगला. विठ्ठल महाराज तुम्ही भाग्यवान आहे तुमच्या वडिलांची गुरु इथे माझ्याजवळ बसलेले आहेत. मनोहर बाबांच्या हस्ते माळ वडिलांनी घातली होती. ते निवळ गुरुस्थानी नाही बापाचे गुरु आहेत. वडिलांचं संप्रदायाचं काम खऱ्या अर्थाने पुढे चालवण्याचं नेटाचं काम त्यांनी चालू ठेवलं आणि ते झाड सांभाळण्याचं काम आमच्या मातोश्री अंजनाबाईंनी केलं. सोपी पतीच्या विरहित हे सांभाळणं किती अवघड आहे किती अवघड आहे किती अवघड आहे किती अवघड आहे. खाली एक प्रसंग घडला बोट्यामध्ये जिथे आम्ही 25-26 वर्ष भाकरी अन्न खाल्लं ना.
पतीचं छत्र अपघाती निधन झालं. एवढ्याशा बाळाला 25-26 वर्ष पतीच्या विरोधात पाणी घातलं. काल एकाकी ती झाडवून मळून पडलं. हे सगळे रामेश्वर मंडळीला, पंचकृषीतल्या मंडळीला माहीत आहे. सगळ्याच पहिला आपला दिंडी सोहळा निघाला, तेव्हापासून रामेश्वर क्षेत्रावरून 500 लोकांचा दिंडी सोहळा निघाला, तेव्हापासून ज्या परिवाराने वारकऱ्यांच्या मुखामध्ये अन्न घातलं, अशा परिवारामध्ये अशी घटना घडली. लहानचं मोठं करणं सोपं आहे का? त्या झाडाला जपलं, शेवटपर्यंत जपलं. काय काय सांगावं आईचं तुम्हाला. आम्ही रात्रीच येतो ना, रात्री अपरात्री आपल्या घरामध्ये आपली मुलं आहेत, आपली पत्नी आहेत, आपली आई पण आहेत. रात्री 1 वाजता आलोय, हाक मारली, अगोदर दार उघडणारी आपली आई असते आपल्यासाठी. ती जागी असते. हा माझा अनुभव आहे. ती जागी असते. आईची भूमिका, आई हे तत्व आहे. ही भूमिका वठवता येत नाही. का? तिथे कळवळा आहे, कळवळा. तिने कळा दिल्यात, तिथेच कळवळा असतो. उग कुठे कळवळा नाही, कोणाला कळवळा नाही समाजामध्ये. आपल्याविषयी कोणालाच नाही. हे फक्त शब्दप्रयोग आहे. तुमच्याविषयी कळवळा आहे का? नाही, कोणालाच कळवळा नाही आपल्याविषयी. आपले आई आणि वडील सोडता आपल्याविषयी कोणालाच कळवळा नाही. वकील साहेब, कोणालाच कळवळा नाही. जिने 9 महिने उदरात वाहिलं, जिना कळ दिली, तिच्याच ठिकाणी कळ आहे, कळवळा आहे, कळवळा आहे. बरं, आईचा कळवळा सगळ्या मुलांविषयी सारखाच असतो ना? का भेद करते ती? आपल्या पोटी जे जन्माला आले त्या मुलांविषयी सगळ्यांना ऐका. एका आईला 4 मुलं असतील तर 4विषयी प्रेम सारखंच असतं आईचं. फरक करत नाही, बदल करत नाही. तिला आई म्हणतात, तिला जननी म्हणतात, जननी. चुकून भगवान प्रभू रामचंद्र वनवासातून आले आणि विचारलं, माझी जननी कौशल्य मा कुठे? जननी तिला म्हणतात, ती जन्म देते. आई कोणाला म्हणता येतं? कोणाला आई म्हणता येतं? पण जननी जी जन्म देते. तरी पण भगवान प्रभू रामचंद्र कौशल्य कैकई मातेला जननी म्हणून, माझी कैकई जननी मा कुठे? भरतजी म्हणतात, तुमची जननी कौशल्य आहे, कैकई तुमची जननी नाही भरता. कौशल्याच्या उदरी मी जरी जन्माला आलो, कौशल्याच्या उदरी राम जन्माला आला, पण कैकईच्या उदरी रामायण जन्माला आलं. कैकईनं काय केलं? रामायणाला जन्म दिला. कळला असता का राम? तिला जननी म्हणतात, जननी. तिला आई म्हणतात. ती जन्म देते ती आई. आणि तिच्याच ठिकाणी कळवळ असते, कळवळा असतो. कुठल्याही प्रकारचा लाभाचा विचार न करता प्रेम करणारी फक्त आई असते. अभंगाचं 2रं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती,
करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसे गडबड्या ऐसे गडबड्या ऐसी गडबड्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ऐसी गडबड्याची जाती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती प्रीती आईशी कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती. कोण कळवळ्याची जाती? जिना कळ दिली ना ती कळवळ्याची जाती. करी लाभा बिन प्रीती. असे अनेक उदाहरणं आईच्या बाबतीत. जिना खरा त्याग केला. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं. आई कोणती असू द्या ती आईच आहे. आई कोणती असू द्या आईच आहे. ती गांधारी जरी असली तरी आई. सगळ्या जगाच्या डोळ्यामध्ये जी वाईट होती पण ती एका मुलाची आई. तिथे तिची भूमिका बघ योग्य आहे. ती तिच्या जागेवर योग्य आहे. ती गांधारी तिच्या जागेवरती ती योग्य आहे. हा पतिव्रता नारींचा देश आहे. पण आपल्या मुलासाठी पतिव्रता धर्म सोडला. सोडला की नाही? अखंड डोळ्यावरती पट्टी बांधून घेणारी गांधारी आपल्या मुलाचं हित व्हावं. तिचा हिताचा विचार एखाद्या वेळेस चुकला असेल पण तिनं केलं ते हितासाठीच केलं ना. आई म्हणून तिला तिच्या लेकरांचं हित एखाद्या वेळेस कळालं ना नाही कळालं पण तिला वाटतं इथे लेकराचं हित आहे ना मी सोडायला तयार आहे. डोळ्यावरची पट्टी सोडायला तयार आहे. का? त्या भूमिकेत तिनं लेकराचं हित पाहिले. त्या भूमिकेत लेकराचं हित पाहिले. तिनं डोळ्यावरली पट्टी काढली. हा प्रसंग सर्वांना माहित आहे. घड्याळ 12कडे गेले. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. सांगून वेळ घेत नाही. पण आपल्या मुलाचं जर याच्यात हित होत असेल तर मी माझा पतिव्रता धर्म सोडायला तयार आहे. वाही माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन. तिने विचार नाही केला. मी आयुष्यभर पातिव्रत्य सांभाळले. हा दुर्योधन नावाचा मुलगा येऊन म्हणतो डोळ्यावरची पट्टी काढ. स्वतःच हित नाही पाहिलं. लाभा विन प्रीती. प्रेम केलं आणि डोळ्यावरची पट्टी काढली. हिला आई म्हणतात. तुम्हाला आई कळाली नाही बाप कळाली नाही ना तुम्ही कितीही उंच भरारी घ्या काही उपयोग नाही. काही उपयोग होणार नाही. काही म्हणजे काहीच नाही. कधीच शांतता प्रस्थापित होणार नाही जगामध्ये समाजामध्ये. ज्याची आई समाधानी आहे ज्याचा बाप समाधानी आहे सगळं जग समाधान. ही स्वतःपासून तयारी करा. हे सूत्र सांभाळा अगोदर. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. एकुलता एक मुलगा अभिमन्यू धारातीर्थ पडला. रणांगणामध्ये धारातीर्थ पडला. कपटाने मारलं. शत्रू हा कपटाने. एक श्लोक आहे बाबा म्हणजे उग आजचं कीर्तन म्हणजे उग कीर्तन आहे अशा आराम तडाम समाजामध्ये असं नाही. इथं आराम तडाम नाही जमले सगळे.
तिथे ठोकता येतं काही बी. इथे समाज सांप्रदायिक धुरीण मंडळी आहे. शत्रू जर आपल्या समोर असेल त्या शत्रूच्या दृष्टीकडून त्याच्याशी कपट करणं हा त्याचा धर्म आहे. मित्र असेल सत्य वागलं पाहिजे, शत्रू असेल कपट केलं पाहिजे. सत्येन मित्र कृपया शपुत्र कपटेन शत्रू, तो मोठा श्लोक आहे. कपटाने शत्रू वश करायचा, मित्र वश करायचा असेल तर सत्य वागलं पाहिजे अखंड, तर मित्र टिकतात, नाही तर टिकत नाही. कपट केलं आणि अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये फसून मारलं. तोही प्रसंग मोठा बाक आहे. मला आई सांगायची आणि ओघाने बाप पण. एकटा पडला होता. झालं ना बाबा, मरतोय ना तो, हा मरतोय ना. अरे मेलेल्यावर का लाथा घालता तुम्ही? तेच घडलं ना महाभारतात. तो मरतोय, काही क्षणात त्याचा प्राण जातोय, तो पडलाय. त्या पडलेल्या अभिमन्यूवरती एकाला लात मारली. मरण्यापेक्षा ती लात अतिशय अंतकरणामध्ये जखम करून गेली. अभिमन्यूची जखम करून गेली. अर्जुन शोध करीत आलाय. कृष्ण परमात्मा बरोबर आहे, अंधार पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये आवाज येतोय. त्या प्रसंगामध्ये अभिमन्यूला आपला बाप आठवतोय. तात 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 आवाजाच्या दिशेने भगवान श्रीकृष्णाने अर्जुन गेलाय. अर्जुनाने घाईघाईने अभिमन्यूच्या डोक्याखाली हात घालून मांडीवर घेतला. दादा मरतोय मी, मरण्याचा सल माझ्याकडे नाहीये. मी धारातीर्थ होतोय, मी शहीद होतोय या भारतभूमी करता. मरताना मला आनंद होता असं मरण पाहिजे. मरताना मला आनंद होतोय, मी कशा करता मरतोय. पण तेवढ्यात एक नराधम आला आणि त्यांनी माझ्या डोक्यात लाथ मारली. दादा काय करणार होतो मी? मरणारच आहे ना. लाथ मारण्याचं कारण काय? कधी विचारलाय प्रश्न असा? काय कारण आहे लात मारण्यास? ती जखम माझ्या अंतकरणापर्यंत गेली. असं ज्यावेळेस अभिमन्यूच्या मुखातून ऐकलं आणि तिथेच एक बाप प्रतिज्ञा करते. बाप उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथाचं धड शिरा वेगळं करील, नाही तर अग्निकाष्ट भोगेल. प्रतिज्ञा कोणा करता केली? मुला करता. अगोदर लढत कसा नव्हता? हे सगळे आपतेष्ट गणगोत्र माझ्या समोर आहे, यांच्यावर मी बाण चालवणार नाही. म्हणून 18 अध्यायाचा 700 श्लोकाचा खटाटोप भगवंतानी केला अशा प्रसंगामध्ये. आणि शेवटी विचारलं, नष्टो मोह स्फूर्तिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाची. गेला भगवंता, माझा मोह गेला. आता कुठलाच मोह राहिला नाही. माझ्या समोर गुरु काय आले, कोणी आलं तर मी त्यांना मारणार. आणि हे सगळं होऊन परत प्रतिज्ञा मुला करता. बाप काय करतो? प्रतिज्ञा केलीच ना अर्जुनाने. घडलेला प्रसंग सगळ्यांना माहित आहे. ही घटना ज्यावेळी द्रौपदीपर्यंत गेली ना, द्रौपदीपर्यंत धाय मोकलून रडायला लागली द्रौपदी. चांगले प्रसंग ऐकत जा बर का. अलीकडं असं झालंय, हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल.
द्रौपदीपर्यंत ही बातमी गेली. सगळ्यात उशिरा बातमी ऐकली जाते बरं का. मुलाच्या मृत्यूची बातमी सगळ्यात लेट आईला कळते. सगळ्यात अख्ख्या गावाला माहिती, पण आईला कळत नाही. कारण तिथपर्यंत बातमी गेली तर ती राहणार नाही, थांबणार नाही. पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, हा पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये. त्याचे सर्व सोयीताई, त्याचे सर्व सोयीताई, त्याचे सर्व सोयीताई, त्याचे सर्व सोयीताई. कणवळ्याची दाती, ऐची 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 कणवळ्याची दाती. ए पोटी भारवाये, त्याची सर्व सोयीताई, त्याची सर्व सोयीताई, ऐची कणवळ्याची दाती. पोटी भारवाये, त्याचे सर्व सोयीताई, त्याचे सर्व सोयीताई, त्याचे सर्व सोयीताई. हॅलो. पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. या बरीच पाठभेद असतात. अभंगाचा भावार्थ लक्षार्थ घेऊन त्याची वाक्यरचना केली पाहिजे. पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. ती आई सर्वस्व त्याचं सहन करत असते. लहानपणा पोटात असल्यापासून तर देहामध्ये, स्वतःच्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तिचं सहन करते. आणि पुढली काळजी करते. वृद्धाश्रमामध्ये एक आई होती. मुलगा भेटायला गेला. अशा 10x10च्या रूम होत्या. तो आला. तुला एक काम सांगते बाळा. काय? या सगळ्या खोल्या आहे ना, या सगळ्या खोल्या आहेत ना, याच्यामध्ये पंखे लावून देतो. लय गरम होतं, लय गरम होतं बाळा, याच्यामध्ये पंखे लावून दे. आई, तुझा अंतकाळ जवळ आलाय, आता जाणार आहे. आता एवढ्या खोल्यांमध्ये पंखे लावून द्या. बाळा, मी जाणार आहे, पण तुलाही मुलं आहे ना. तुला मुलं बाळ आहेत, तू त्या इथे येशील म्हणून तुला गरम नाही झालं पाहिजे इथे. त्याचे सर्वस्व हिस आहे. देहपातापर्यंत आपली काळजी वाहणारी आपली आई असते. मी अनुभवले. ज्यावेळेस या आईला भेटायला गेलो ना,
शेवटच्या क्षणामध्ये विठू नाव तिच्या तोंडात होतं. माझा विठू कुठे? विठू आला का? विठू जेवला का? मी धन्यवाद देतो सदाशिव बाबाला, या विठू नावाने त्या आईला मोक्ष मिळाला. आला ना विठू, अंतकाळाच्या वेळेस सहकार्य करायला आला ना, उभा राहिला, समोर उभा राहिला आणि शेवट गोड झाला. आयात साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा गोडा भावा, शेवटचा दिसा, शेवटचा दिसा, शेवटचा दिसा गोड भावा, गोड भावा. आता दिसती बाबा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, गोड हळू वाजवा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता खऱ्या अर्थाने अट्टहास केला ज्या माऊलीने, म्हणून तर हा सोहळा तिच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा शेवटचा दिवस गोड भावा, गोड भावा. आता दिसती पावलो विसावा, आता दिसती पावलो शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या. प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला असं वाटेल अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक मुलांनी केला पाहिजे. त्यांचा शेवट कसा गोड होईल संपूर्ण जबाबदारी आहे तोपर्यंत सेवा गेल्यानंतर स्मरण केलं पाहिजे. जशी आई तसे संत, जसे संत तशी आई. तुलना करून पाहिली, दुसरा आधार कुठेच सापडला नाही. आईची आणि संतांचीच तुलना होते. तिथेच हित असतं, तिथेच कल्याण असतं, तिथेच उद्धार असतो. दुसरं प्रमाण, दुसरा दृष्टांत नाही आठवला. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भव्यामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम किंबहुना धनुर्धरा. जो मातीची आई उदरा तो मातीचा सोयरा के तुला पा. आईला किती आवडतो लेकुराचे हित, वाही माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती,
करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ईसाये. हीच भूमिका संतांची असते. जशी आईला सगळी लेकरं सारखीच असतात ना, तशी संतांना सगळी सारखी दिसली पाहिजे. हा विचार आहे संतांचा. हा जगापर्यंत पोचवा. ही सगळी ही लेकरं ईश्वराची लेकरं आहेत. ही सगळी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही नजर, ही ज्ञानोबारांची नजर, ही तुकोबारांची नजर, ही आपली तर करून घ्या. हे डोळे असले पाहिजे आपल्याला. ज्ञानोबारांचे डोळे, चामाचे डोळे. हे चमड्याच्या डोळ्याने जग आपल्याला भिन्न दिसतं, भेदातीत दिसतं. हे ज्ञानोबारांचे डोळे. काय वेडे होती का संतांनी आईचा आधार घेतला. संत पटवण्याकरता आईचा आधार घेतला. आईचा. असे संत असतात. जसा मुलाचा भार लेकरावरती असतो ना, तसे तुकोबारा म्हणतात, हो त्याप्रमाणे मी तुमचं लेकरू आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दने पाय वंदितसे, एका जनार्दने पाय वंदितसे, न पाहे याती गुणाचा विचार, न पाहे याती गुणाचा विचार. ही माय, त्याच मायेची भूमिका आमच्या ज्ञानोबारायांनी घेतली. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. संत आई होतात, संत बापही होतात. म्हणून विश्वाची माऊली म्हणून ज्ञानोबारायांकडे पाहिलं. मला वाटतं ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनातून समोर ठेवून तुकोबारायांनी अभंग केला असेल. अहो माऊली. इथून तिथून संतांनी माऊलीचं वर्णन केलं. इथून तिथून. ज्यांनी आईच्या कृपेनं, बापाच्या कृपेने हा संप्रदाय उभा केला, ही पाया म्हणून जे शोभले ना, त्या आईच्या कृपेने, वडिलांच्या कृपेने हा संप्रदाय उभा केला. तुकोबाराय कळस झाले. त्यांना समोर ठेवून तुकोबारायाने अभंग केला असून, तुम्ही आई आहेत, तुम्ही माऊली आहेत, तुम्ही माझी आई आहेत. हा भार तुमच्यावरती आहे. इथून तिथून असा एक संत आहे. सगळ्यांनी त्यांचं गुणानुवर्णन केलं, सेवा केली. ज्ञानोबारायांकडून विचारलं, काय ज्ञानोबारायांचा अधिकार. सेविती साधू संत मनोरेधला माझा, मनोरेधला माझा. आरती ज्ञान सेवकी साधू संत मनोरेधला माझा. म्हणून हा भार तुमच्यावर टाकतोय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने माझे, 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 तुका मने माझे. हा तुका मने माझे, तुका मने माझे. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ
कळवळ्याची जाती तुम्हा सदावरी बोझे तुम्हा सदावरी बोझे ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला करीला भाविना कारी कारी विठ्ठल महाराज करीला भाविना विठ्ठल महाराज या 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 अहो शेवट करा एवढा चांगला केला करा करीला करीला भाविना प्रीती करीला करीला भाविना करीला लाभा आ करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती लाभा 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 वीर प्रीती स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी ला ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्या
रखुमाये हरी जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये हरि हरि विठोबा रखुमाये जय ढोबा रखुमाये हरि जय जय ढोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये जय ढोबा रखुमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वैकुंठवासी गंगा भागीरथी अंजाबाई सदाशिव शेळके या माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. आज खऱ्या अर्थाने आपल्या पंचकृषीतील सर्व वारकरी संप्रदायाचे वैभव असणारी सगळी वारकरी मंडळी महाराज मंडळी आज उपस्थित आहेत. सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही. उत्तम प्रकारची साथ, उत्तम प्रकारची वाजवणं, उत्तम प्रकारची सिस्टीम आमच्या सुजित भाऊची आहे. आणि खरं तर हा आपलाच कार्यक्रम आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांना माहिती आहे, सर्व आपल्याला माहीत आहे. आपण याच करता आलो की त्या माऊलीला या अंत्येष्टी संस्काराच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे. आपणसुद्धा त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन त्या माऊलीला शेवटचा निरोप या कीर्तनाच्या निमित्ताने, आपल्या उपस्थितीच्या निमित्ताने दिलेला आहे. झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित करतो. तुम्हा श्रोता सज्जन मायबापांचरणी समर्पित करतो. कोणी जागा सोडायची नाही. शेवटचं भजन होईल. टाळकरी मंडळी खाली बसतील. काही त्रोटक श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी होतील. कोणी उठण्याचा प्रयत्न करायचा नाही, चुळबुळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अशी सर्वांना हात जोडून विनंती. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरे जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले को देवे देवा कोडे उत्तरे क्षमा महाराज आ नाही उच्चारिला दे कारम्या पुरा क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा क्षमा महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 तुका मंडली कवरदार विठ्ठल.